तर आज ट्रेकचा पहिला दिवस. किती महादेव, मागच्या वेळेसचा झेंडा विसरलो आपण पण. क्लाइम्बिंग चालू झालेली आहे हरिहरगडासाठी. राजू शेट येत आहेत, माधवरावांना मिस करतो आम्ही. हे नवीन वाटतंय आता, बरोबर. ही गडाची बाउंड्री दिसते. ब्युटी ऑफ हरिहर. हरिहर, हरिहरच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत आलोय. पूर्ण नाही, दुसरा तिसरा पण नाही म्हणता येणार, पहिलाच टप्पा आहे. पहिलाच टप्पा आहे. आणि फर्स्ट टाइम आपण मान्सूनमध्ये आलोय, संपता संपता. त्यामुळे मस्त ब्युटी दिसते, छान छान ब्युटी दिसते हरिहरची. आणि हे बेस हर्षेवाडीचं गाव, डोंगर रांग म्हणता येईल. या साईडला आपलं काय ते ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी या साईडला आहे इकडे. आणि हे हरिहरचं बॅकग्राऊंड. हरेकरी असायचे ते इथं लोकांना अडवायचे आणि इथं सगळे त्यांची चेकिंग व्हायची, टोल घ्यायची. पूर्ण सुरक्षेची चेकिंग केल्यानंतरच त्यांना पुढे, जसं इमिग्रेशन होतं आपलं तसं त्या प्रकारचं सिक्युरिटी चेक होतं, त्या प्रकारचं सिक्युरिटी चेक केल्यानंतरच इथं पुढे त्यांना सोडलं जाईल. चला पुढे, आता पुढचं बाकीचं सगळं तुम्हाला वरती सांगतो. हरिहरचे गाईड राजू शेठ चव्हाण. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तुफान पाऊस. आता आपला रुमाल राहिला असता, मस्त आपण डोकं वगैरे शांत. आपलं हे पण माकडांनी आपल्याला त्रास दिला ना, करणार का. तेही करू दिले नाही. तुफान पाऊस चालू एकदम. त्या पॉइंट पर्यंत जाऊन आलो. उतरताना समोरच्या तलावामध्ये डोंगरदऱ्यामधून येणारं माती मिश्रित पाणी, बरोबर शेड दिसते त्याची वेगळी. छान एकदम. पण पावसाचा जोर आर वाढलाय, म्हणजे चौफेर पाणीच पाणी. हा ट्रेक तर पूर्ण झालाय. आता शिदोरी खायला घेतली आम्ही, गावरान स्टाईल. राजू सेट चालू करा. पाऊस थांबलाय तळ्याजवळ. तर आता हरिहरगडाचा ट्रेक पूर्ण करून आम्ही रिटर्न निघतोय. राजू, कसं वाटलं? अतिशय छान वाटलं. खूप वर्षांनंतर Recharge. एक्सरसाइज आम्हाला अनुभवास मिळाली. ती खूप छान होती. आणि शरीरचं एक नवीन प्रकारे जसं व्यायाम केल्यानंतर तुम्हाला जे शांतता मिळते, ते त्यातलाच प्रकार होतो तो. रिचार्ज झाली बॉडी, रिचार्ज झाली आणि खूप सुंदर वाटलं. ट्रेक खूप छान होता. त्यातलं त्यात पावसाळे वातावरण, आणि त्यात पावसाही लागला आम्हाला. आम्ही भरपूर भिजलो. मी आलोय हरिहरची ट्रेक पूर्ण करून डुगारवाडी म्हणून तिथला मोठा धबधबा बघायला. हे जंगल वाटेने आलोय आणि इथे रेलिंग आहे. हा धबधब्याचा आवाज येतोय. हा समोर हरिहर आहे. ठीक आहे, हा हरिहर आहे. आणि येणारं जे पाणी आहे त्या डोंगरवरचं, त्याचा पण डुगारवाडीचा धबधबा. आता हे पाणी जातं गुजरातमध्ये. ते छान धबधबा आहे.